सर्वे छात्राः नमो नमः। आज आपण या ठिकाणी पंचम पाठ स एव परमाणु हा घेणार आहे। तोच परमाणु, स एव परमाणु याचा अर्थ आहे तोच परमाणु हा आपण घेणार आहे। विश्वस्य उत्पत्ति विषये नैके सिद्धान्ताः प्रतिपादिताः। नैके प्राचीनाः सिद्धान्ताः कालवशतां गताः, नैके नूतनाः च वैज्ञानिकैः स्वीकृताः। विश्वस्य उत्पत्ति विषये, विश्वाच्या उत्पत्ती विषयामध्ये अनेक सिद्धांत प्रतिपादित केलेले आहेत, म्हणजे सांगितलेले आहेत। नैके प्राचीनाः सिद्धान्ताः, अनेक प्राचीन सिद्धांत कालवशतां गताः, काळवशात गेलेले आहेत म्हणजे निघून गेलेले आहेत। नैके नूतनाः च, अनेक नूतन म्हणजे नवीन, वैज्ञानिकैः स्वीकृताः, अनेक नवीन वैज्ञानिकांचा आपण आज स्वीकार केलेला आहे। काही सिद्धांत आहेत ते आजपर्यंत चालत आले आहेत, काही सिद्धांत हे कालवश केलेले आहेत। ॲटॉम इति शब्दः सर्वेषां सुपरिचितः एव, हा शब्द सर्वांच्या परिचयाचा आहे। आधुनिक विज्ञानशास्त्रे ॲटॉम इति मूल कारणं द्रव्यस्य, द्रव्याचं हे मूळ कारण आहे। स एव एलिमेंट इति मन्यते, त्यालाच एलिमेंट असं म्हटलं जातं। प्राचीन शास्त्रे तु परमाणुः निर्मितेः मूल कारणम इति कथितम, प्राचीन शास्त्रामध्ये परमाणूच्या निर्मितीचं मूळ कारण सांगितलं जातं। परमाणोः वैशिष्ट्यानि महर्षिणा कनाद महोदयेन वैशेषिकदर्शने कथितानि, परमाणूचं जे मूळ कारण आहे, मूळ वैशिष्ट्य आहे ते महर्षी कनाद महोदयांनी वैशेषिक दर्शनात कथितानि, वैशेषिक या दर्शनामध्ये सांगितलेलं आहे। अस्मिन् विषये अधिकं संशोधनं शक्यते, आता या ॲटॉम विषयी म्हणा किंवा परमाणूच्या विषयी हे अधिक संशोधन करणं याची अतिशय गरज आहे, म्हणजे अधिक संशोधनाची त्या ठिकाणी गरज आहे असं त्यांनी या ठिकाणी सांगितलं आहे। आता इथून आपला पाठ हा नाटकाचा उत्तर आहे, अतिशय महत्त्वाचा, कारण की नाटकाचा जो भाग असतो तो परीक्षेत येतच असतो। नाटकाचा उतारा हा एक साधा उतारा, एक नाटकाचा उतारा हा परीक्षेत विचारला जातो। त्यामुळे जास्तीत जास्त काय करायचं, नाटकाचा उतार्याचा एक पॅरेग्राफ कोणता ना कोणता तरी येतो, म्हणजे दोन आपल्या याच्यात असेल तर त्यामधला एक हा येणारच। अर्णवः जपाकुसुमं गृहीत्वा प्रविशति, अर्णव हा जपाकुसुम म्हणजे जास्वंदाचे फूल, जपाकुसुम याचा अर्थ काय, जास्वंदाचे फूल, गृहीत्वा प्रविशति जास्वंदाचे फूल घेतो आणि तो येतो। तस्य पिता विज्ञानस्य प्राध्यापकः, त्याचे वडील विज्ञानाचे प्राध्यापक असतात। सह पुस्तक पठने मग्नः, तो पुस्तक पठनामध्ये मग्न असतो। तस्य पार्श्वे उत्पीठिका, उत्पीठिका म्हणजे टेबल, हा जो इथे टेबल दिसतोय आपल्याला त्याला म्हणतात उत्पीठिका। सूक्ष्ममेक्षिका म्हणजे हे जे मायक्रोस्कोपमध्ये तो पाहत आहे त्याला म्हणायचं सूक्ष्ममेक्षिका वर्तते। त्या ठिकाणी एका टेबलावर ती सूक्ष्ममेक्षिका ठेवलेली आहे, म्हणजे मायक्रोस्कोप त्याच्यामधून ते पाहू शकतात, वेगवेगळे कण वगैरे जे असेल तर बारीक आपल्याला दिसू शकतं। अर्णवः पितः, अर्णवचे वडील, अस्माकं उद्यानात जपाकुसुमम आनीतं मया, आपल्या उद्यानातून, आमच्या उद्यानातून जपाकुसुमम म्हणजे जास्वंदाचे फूल, आनीतं मया मी आणलेले आहे। कियन्तः सूक्ष्मः तस्य परागकणः, किती सूक्ष्म आहे त्याचे परागकण, तो त्या ठिकाणी पाहतोय त्याचे परागकण हे किती सूक्ष्म आहेत। पिता म्हणतात सूक्ष्ममेक्षिकया पश्य, मग सूक्ष्ममेक्षिकेमध्ये म्हणजे या ठिकाणी जे दिले आहेत त्या सूक्ष्ममेक्षिकेमध्ये पहा की त्याचे परागकण हे किती सूक्ष्म आहेत ते। तेषां कणानां रचनामपि द्रष्टुं शक्नोषि, त्या परागकणाची रचनासुद्धा द्रष्टुं शक्नोषि तुम्ही पाहू शकता। त्याने सांगितलं की इतके बारीक कण आहेत की ते आपण सूक्ष्ममेक्षिकेमध्ये पाहू शकतो। अर्णवः तथा करोति, अर्णव तसं करतो। पिता म्हणतो किम द्रष्टुं त्वया, पाहिलं आहेस का तू, किम द्रष्टुं त्वया म्हणजे वडील विचारतात। त्याने सांगितलं की मी आपल्या गार्डनमधून, उद्यानामधून म्हणजे गार्डनमधून जास्वंदाचं फूल आणलेलं आहे आणि त्याचे मी परागकण पाहतोय। तर त्याच्या वडिलांनी सांगितलं जर तुला पाहायचं असेल तर या कणांची रचनासुद्धा तू पाहू शकतो। कशात, सूक्ष्ममेक्षिकेमध्ये, ते मायक्रोस्कोपमध्ये ते पाहू शकतो। किम द्रष्टुं त्वया, तू पाहिलं आहे का। पितः अद्भुतम एतत्, अर्णव काय म्हणतो किती अद्भुत आहे।
अत्र परागकणस्य सूक्ष्माणि अंगानि दृश्यन्ते. अंगानी सूक्ष्मानी अंगानी, सूक्ष्म अंग जे आहेत म्हणजे बारीक बारीक त्याचे जे कण आहेत ते सुद्धा आपण सूक्ष्म मेक्षिकेमधून पाहू शकतो असं त्यांनी सांगितले. तेव्हा पिता म्हणतात, अर्णव, एतानि पुष्पस्य अंगाणी त्वं सूक्ष्ममेक्षिकया द्रष्टुम शक्नोषि. ह्या फुलातले जे कण आहेत बारीक बारीक अंग जे आहेत ते तू सूक्ष्ममेक्षिकेने पाहू शकतोस. परंतु एतद् विश्वम परमाणुभ्यः निर्मितम. हे संपूर्ण विश्व जे आहेत ते संपूर्ण विश्व हे परमाणूने निर्मित केलेलं आहे. संपूर्ण विश्वामध्ये परमाणू आहेत. ते परमाणवः तू सूक्ष्ममेक्षकया अपि न दृश्यन्ते. म्हणजे हे संपूर्ण विश्व जे आहेत ते परमाणूने निर्मित झालेले आहे आणि ते परमाणू तू या सूक्ष्ममेक्षिकेने सुद्धा पाहू शकत नाही. तेव्हा अर्णव म्हणतो, परमाणु नाम किम. परमाणू कोणाला म्हणायचं? परमाणू म्हणजे काय? पिता म्हणतो, अस्तु कथयामी. असो सांगतो मी. मुष्टिमात्रान तंदुलान महानसतः आनय. महानसतः म्हणजे स्वयंपाकघर. महानसतचा अर्थ काय? स्वयंपाकघर, जिथे आपण स्वयंपाक करतो, किचन. मग तो मुष्टिमात्रा. मुष्टिमात्रा म्हणजे मुठभर. मुठभर मुष्टिमात्र म्हणजे मुठभर तांदूळ तू घे स्वयंपाकघरातून आण. मुठभर तांदूळ स्वयंपाकघरामधून आण. तेव्हा अर्णव म्हणतो, तथेती उक्त्वा, जसं त्याचे वडील सांगतात जसं पाकगृहात. आता महानसतः आणि प्राकगृह हे काय झाले? दोघांचे समानार्थी शब्द झालेत. म्हणजे स्वयंपाकघर तर हे काय झाले? एकमेकांचे समानार्थी शब्द झाले. तसं बोलून पाकगृहात तंदुलान आनय. स्वयंपाकघरात जातो आणि स्वयंपाकघरातून तो मुठभर तांदूळ आणतो. स्वीकरोतु भवान, आपण स्वीकार करावा. तेव्हा वडील म्हणतात, अधुना इमम तंदुलम विभज. विभज म्हणजे विभाजन कर. आता काय कर? हा तांदूळाचं समजा असा कण असेल तर त्याचं तू विभाजन कर. तात कियात लघु असती एष. आता छोटासा असतो तांदूळाचा कण, आपल्याला माहिती आहे किती लहान असतो. आता या तांदूळाचं विभाजन केलं तर तात कियात लघु असती एष. किती लहान आहे हा बाबा? तात म्हणजे वडील. किती लहान आहे? पश्यतु एतस्य भागद्वयम यथा कथमपि कृतं मया. या तांदूळाचे भाग तर एकाचे 2 पार्ट होणं. जर मोठा असेल बासमती तांदूळ तर एकाचे 2 होणार आणि जर छोटंच असेल तर त्या तांदूळाचे अजून कण करणं हे कठीण जातं. म्हणजे त्याचं भाग द्वय म्हणजे 2, त्याचे 2 भाग करणं. यथा कथमपि कृतं मया. मी कसं बसं तरी यथा कथमपि म्हणजे मी या ठिकाणी कसे तरी मी त्याचे 2 भाग केलेले आहेत असं तो या ठिकाणी सांगतो. पिता यतोपि लघुतरः भागः कर्तुं शक्यते वा. आता एकाचे 2 केलेत त्याच्यापेक्षा अजून लघुतर. लघुतर याचा अर्थ आहे लहान. याच्यापेक्षा सुद्धा लहान भाग तू करू शकतोस का? वडिलांनी विचारलं. भागद्वयम 2 भाग तर केलेत. एक तांदूळ असेल तर त्या तांदूळाचे एकाचे 2 भाग तर केलेत, पण त्याच्यापेक्षा सुद्धा तू लघुतरम म्हणजे लहान भाग करू शकतोस का? तेव्हा अर्णव म्हणतो, यदि क्रियते तरीही चूर्णम भवेत यस्य. जर केलं तर त्याचं अजून काय होणार? चुराच होणार. त्याचा पूर्ण चूर्णम होणे म्हणजे भुगा होणे. त्याचा भुगा होईल किंवा चूर्ण होईल त्याचं पूर्णच. त्याचा काय भाग अजून बारीक होऊ शकत नाही. पिता म्हणतो, सम्यक उत्तम त्वया. तू काय योग्य, सम्यक म्हणजे छान बोलला आहेस, योग्य बोलला आहेस. यत्र एतद विभाजनम समाप्यते. आता या ठिकाणी याचं विभाजन समाप्त झालेलं आहे. समाप्यते म्हणजे समाप्त होणे. त्याचं विभाजन कसं झालं आहे? त्याचं विभाजन इथे समाप्त झालं आहे. म्हणजे एका तांदूळाचे 2 भाग झालेत. एकाचे 2 भाग झाले. त्याच्यापेक्षा जर जास्त केले याचा, आता तो खालचा जो भाग आहे या खालच्या भागाचं जर अजून विभाजन केलं तर काय होणार? भुगाच होणार असं त्याने सांगितलं. मग इथे त्याचं विभाजन हे समाप्त झालं. अजून त्याचे पार्ट होऊ शकत नाही. त्याचे एकाचे अजून याचे 2 भाग होऊ शकत नाही. असं भुगा होईल त्याचा असं त्याने सांगितलं. यस्मात् सूक्ष्मतरः भागः प्राप्तुं न शक्यते. याचं अजून सूक्ष्मतर म्हणजे अजून लहान भाग प्राप्त करू शकत नाही. स एव परमः अणु. हा त्याचा परम अणु आहे म्हणजे सगळ्यात लहान भाग आहे. काय झालं? त्याचा एकदम छोटा भाग त्याचा झालेला आहे, लहान भाग झालेला आहे. पिता सम्यक उक्त्वं त्वया यत्र एतत् विभाजनम समाप्त्यम. म्हणजे काय झालं? वडील काय म्हणतात त्याला की
इथे विभाजन समाप्त झालेलं आहे, त्याचा अजून सूक्ष्मतर भाग काही प्राप्त होऊ शकत नाही. यालाच म्हणतात परमः अणु. यालाच परम अणु, सगळ्यात लहान भाग असं म्हणतात. अर्णवः द्रव्यस्य अंतिमः घटकः मूलम तत्वम च परमाणु. द्रव्याचा अंतिम घटक मूळ तत्व जे आहे त्यालाच परमाणु. सत्यम खलु, सत्य आहे ना, बरोबर आहे ना. द्रव्य जे आपल्याला मिळालेला हा तांदूळाचा कण आहे, त्याचे एकाचे 2 भाग केले, 2पेक्षा जास्त होऊ शकत नाही. म्हणजे त्याचा खालच्या भागाचं जर अजून केलं तर काय होणार, भुगा होणार. म्हणजे जे जे मिळालेलं द्रव्य आहे त्याच्या शेवटचा घटक, हा जो आहे शेवटचा घटक, तो घटक म्हणजे काय झालं त्या ठिकाणी, परमाणू झालं. त्याला म्हणायचं परमाणू. तर वडील काय म्हणतात, सत्यम, खरंच आहे. इयम खलु कनाद महर्षे हे सिद्धांत. हाच महर्षी कनादांचा सिद्धांत आहे. कोणाचा, हा खरोखर कणाद महर्षींचा सिद्धांत आहे. अपि जानासी, तू जाणतोस का, परमाणु द्रव्यस्य मूल कारणम इति तेन महर्षींना प्रतिपादितम. परमाणु द्रव्याचं मूळ कारण हे महर्षींनी प्रतिपादित केलं आहे. प्रतिपादित करणे म्हणजे काय, सांगणे. महर्षींनी सांगितले. तदपि प्रायः ख्रिस्तपूर्वम 5मे 6 वा शतके. तदपि प्रायः, त्याच्यानंतर प्राय, ख्रिस्तपूर्व, इसवी सन. ख्रिस्तपूर्व म्हणजे काय, इसवी सन. आपण म्हणतो ना इसवी सन 1990, इसवी सन 1940 असं जे म्हणतो ते इसवी सन ख्रिस्तपूर्व. 5मे 6 वा शतके, 5व्या किंवा 6व्या शतकामध्ये, जे इसवी सन 5व्या-6व्या शतकामध्येच महर्षींनी हे प्रतिपादित केलेलं आहे. अर्णव म्हणतो, तात बाबा, महर्षीना कनादेन किम किम उक्तम परमाणुविषयी. महर्षी कनादांनी काय काय सांगितलं आहे परमाणूच्या विषयी. वयम तु केवलम तस्य महाभागस्य नामधेयम एव जानामि. मी तर त्या महाभागांचं फक्त नावच जाणतो. जानामी म्हणजे जाणतो. काय काय सांगितलं आहे महर्षी कनाद ऋषींनी, मला तर फक्त त्यांचं नावच माहिती आहे. तेव्हा वडील म्हणतात, कनाद मुनींना प्रतिपादित. कनाद मुनींनी काय प्रतिपादित केलं आहे, परमाणु अतींद्रयः, अतिइंद्रः, म्हणजे या ठिकाणी अतिशय, परमाणु कसा आहे, अतींद्रिय आहे. अतींद्रह आहे म्हणजे काय, एक छोटा इंद्रिय, छोटा घटक, सूक्ष्मतर आहे तो. निरअवयव, त्याला कोणत्याही प्रकारचा अव्यय नाही आहे. छोटा आहे तो, नित्य आहे, नेहमी आहे. स्वयंव्यावर्तकः म्हणजे स्वतः काय करणार आहे, पसरणारा असा आहे. म्हणजे जो आहे म्हणजे अवयव नसलेला असा हा स्वयंव्यावर्तक, म्हणजे लक्षणांनी युक्त, स्वतःच लक्षणांनी परिपूर्ण असा हा आहे. अतींद्रिय आहे, सूक्ष्म आहे, कोणत्याही प्रकारचा अवयव नाही त्याला, नित्य आहे तो आणि स्वतः पसरणारा असा आहे. वैशेषिक सूत्राणी इति स्वग्रंथे तेन परमाणुः व्याख्या कृता. वैशेषिक सूत्र जे त्यांनी लिहिलेलं आहे, वैशेषिक सूत्र, हे त्यांचं स्वतःचं ग्रंथ आहे. वैशेषिक सूत्र नाव आहे. वैशेषिक सूत्र काय झालं, नाव झालं आहे, स्वतःचं ग्रंथ झालं. त्याच्यामध्ये परमाणूच्या विषयी त्यांनी व्याख्या दिलेली आहे. जे परमाणू म्हणजे काय त्याची व्याख्या त्यांनी या ठिकाणी दिलेली आहे. कुठे, वैशेषिक सूत्रांमध्ये. मग शेवटी त्यांनी या ठिकाणी सांगितलं आहे, अर्ण म्हणतो का सा व्याख्या, त्याची व्याख्या काय आहे मग परमाणूची. त्यांनी सांगितले, जाल सूर्य मरीचिस्थम यत् सूक्ष्मं दृश्यते रजः तस्य षष्ठतमो भागः परमाणुः स उच्यते. जाल सूर्य म्हणजे जाळ, सूर्य म्हणजे त्यांनी सांगितले आहे खिडकीमधून येणारा जो सकाळी सूर्यप्रकाश असतो पहा, त्या सूर्यप्रकाशामध्ये एकदम खिडकीमधून जेव्हा आपल्या घरात सूर्यप्रकाश येतो त्यामध्ये रजः म्हणजे कण, धुळीचे कण, त्याला म्हणतात रज. सूक्ष्मम दृश्यते, त्यामध्ये येणारे धुळीचे कण एकदम बारीक बारीक सूर्याच्या प्रकाशातच आपल्याला दिसतात ते रजकण. तस्य षष्टमतमः भाग, षष्टम म्हणजे 6वा, त्याचा 6वा भाग परमाणुस उच्यते, त्याचा 6वा भाग म्हणजे परमाणू आहे. आता तुम्ही विचार करा की परमाणू म्हणजे किती सूक्ष्म भाग आहे. खिडकीमधून सकाळी, हे पहा इथे खिडकी दाखवली आहे चित्रात, ही खिडकी, त्यामधून येणारा हा सूर्यप्रकाश, त्या सूर्यप्रकाशामध्ये आपल्याला धुळीचे कण दिसतात पहा. सकाळी सकाळी जर तुम्ही ऑब्झर्व केलं असेल तर जेव्हा सूर्यप्रकाश आपल्या घरात येतो तर त्यामुळे असं वाटतं की किती धूळ आहे त्यामध्ये, आणि बाकी ठिकाणी आपल्याला दिसत नाही, पण त्या सूर्याच्या प्रकाशामध्ये आपल्याला कण हे दिसतात. त्या कणाचा 6वा भाग
म्हणजे परमाणू होय. म्हणजे परमाणू हा किती सूक्ष्म आहे, आपल्याला डोळ्यांनी दिसूच शकत नाही. तो मायक्रोस्कोपमध्ये सुद्धा आपल्याला दिसू शकत नाही, इतका सूक्ष्मतर भाग आहे. अर्णव म्हणतो, अहम एतद्विषये विस्तरेण पठितुम इच्छामी. मला याच्याविषयी विस्ताराने जाणण्याची इच्छा आहे. तेव्हा वडील म्हणतात, उत्तमः श्वः मम महाविद्यालयम आगच्छतु. तू उद्या, श्वः म्हणजे उद्या, उद्या तू माझ्या महाविद्यालयामध्ये ये. अत्र कनाद विषयकानी नैकानी पुस्तकानी सन्ति. तेथे कनाद ऋषींच्या कनाद विषयांच्या महर्षी जे आहेत त्यांच्याविषयी अनेक पुस्तकं माझ्या महाविद्यालयामध्ये आहे. तव जिज्ञासा निश्चयेन शाम्येत. तुझी जिज्ञासा आहे ती निश्चितच शाम्येत म्हणजे शांत होईल. म्हणजे तुला जी शिकण्याची, तुला जी जाणून घेण्याची इच्छा आहे ती पूर्ण या ठिकाणी शांत होईल, असं त्याच्या वडिलांनी, अर्णवच्या वडिलांनी सांगितलं आहे. म्हणजे परमाणू म्हणजे काय, तर खिडकीमधून येणाऱ्या सूर्यप्रकाशाचा, सूर्यकिरणांचा जो 6वा भाग आहे, तो रजक कणांचा जो 6वा भाग आहे, रज म्हणजे धुळीच्या कणांचा, रज म्हणजे धूळ, धुळीच्या कणांचा जो 6वा भाग म्हणजे परमाणू होय, असं त्यांनी व्याख्या या ठिकाणी दिलेली आहे. पूर्ण पाठ हा व्यवस्थित समजून घ्या, वाचून घ्या. कठीण शब्द हे पाठ करा, जे जे सांगितले ते नोटबुकमध्ये लिहा, पाठ करा आणि पूर्ण वाक्येनं लिखत हा पूर्ण प्रश्न जो आहे तो पूर्ण त्या ठिकाणी सॉल्व करा. पूर्ण वाक्येनं लिखत माध्यम भाषा उत्तरम लिखत त्या प्रश्नांची उत्तर तुम्ही घेऊ शकता. जालरेखा चित्रम पूरयत, रिकाम्या जागा, एवढे प्रश्न त्या ठिकाणी तुम्ही उत्तरही वहीमध्ये लिहायची आहेत. सर्व प्रश्नांची उत्तरे व्यवस्थित वहीमध्ये लिहा आणि आपले जे आहे पूर्ण कंप्लीट करा.